नमस्कार, पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे। या होर्डिंगला परवानगी देणारे वरिष्ठ IPS अधिकारी कैसर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे। पिंपरी चिंचवडमध्ये फेल माशाच्या उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून तब्बल 3,27,60,000 बाजार मूल्य असलेली 3 किलोपेक्षा अधिक वजनाची फेल माशाची उलटी ताब्यात घेण्यात आली आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड येथील ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा या दोघांना ताब्यात घेतले आहे। पुढील तपास सुरू आहे। देशभरात नीट UG 2024 ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। बिहारमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एका मुखियाला ताब्यात घेतले आहे। नागपूरमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून केला आणि रात्रीच मृतदेह जाळून टाकला। पोलिसांनी आरोपी पती बसवराज कोळी याला ताब्यात घेतले आहे। पुणे शहरात बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकराच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना येरोडा भागात घडली आहे। पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाला असून अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। नाशिक येथे पोलीस भरतीसाठी घरातून दुचाकीवर निघालेला कुणाल रामदास चरमळ याचा अपघाती मृत्यू झाला आहे। मैदानापासून काही अंतरावरच भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला। मुंबईमध्ये एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। या प्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे। तळेगाव दाभाडे शहरात अंधाधुंद गोळीबार करत दहशत निर्माण करणाऱ्या तिघांसह 6 जणांच्या टोळक्याची तळेगाव पोलिसांनी धिंड काढली। धन्यवाद। अधिक माहितीसाठी पोलीस काकाला जरूर क्लिक करा आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।